या सो वेलकम बॅक गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू आर डुइंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. तर आज माझं गाईज एकदम अर्जंट काम निघालेलं आहे आणि मी अर्जंट बेसिसवरती फ्लाईट बुक केलेली आहे. खूप घाई आहे गाईज, आता एकदम घाईघाईमध्ये सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं आहे. तर तुम्ही बघा आता माझी जर्नी ती पुढची कशी असणार आहे ती. आईला पायलटच पळून गेला वाटतं. आता विमान मलाच उडवायला लागणार आहे. या तुम्हाला दाखवतो. चला आता मलाच विमान उडवायला लागणार आहे बघा आता. तर गाईज हे बोईंग 747चं कॉकपिट आहे. तर तुम्हाला मी थोडीशी याच्याबद्दल माहिती देतो. हे जे तुम्हाला सर्वात प्रथम दिसत आहे हे थ्रस्ट आहे. थ्रस्ट मीन्स हे आपलं फ्लाईटचं एक्सेलरेटर आहे. जेव्हा आपण टेक ऑफ करतो त्यावेळेस याचा यूज केला जातो. हे असं पुढे करावं लागतं म्हणजे फुल पॉवर असं असतं हे. आणि हे जे आहे ते फ्लाईटचं लेवलर आहे. ठीक आहे. हे जे आहे ते ट्रिम करतं, मीन्स फ्लाईटचं स्टेबलायझेशन याच्यावरती डिपेंड असतं. हे जे त्याचं व्हील आहे त्याच्यावरती. आणि जेव्हा एक सर्टन अल्टिट्यूड नंतर जेव्हा ती क्लाइंब करायला लागते तेव्हा ह्याचं हे क्लाइंब थ्रस्ट जो असतो त्याचं हे सेट करावं लागतं. ठीक आहे. ह्याची माहिती ही आहे. आणि जेव्हा फ्लाईट एअरपोर्टवरती असते, जेव्हा हँडब्रेक आपण बोलतो, जसं 4 व्हीलरचं हँडब्रेक असतं तसं हे पार्किंग ब्रेक्स असतात, तेव्हा हे डिसएंगेज आणि एंगेज असे करायचे असतात. ठीक आहे. आणि हे जे आहे ड्युरिंग लँडिंग्स, जेव्हा आपलं स्पीड जेव्हा 200 to 300 नॉट जेव्हा स्पीड असतो फ्लाईटचा ड्युरिंग लँडिंग्स, तर तेव्हा फ्लाईटचं स्पीड कमी करण्यासाठी हे फ्लॅप्स आहेत असे. हे बघा इथे नंबर्स आहेत 0, 1, 2, 5, 10, 15, 20 म्हणजे लो, मीडियम, हाय, मॅक्स असं. ठीक आहे. तर हे फ्लॅप्स आहेत. तो जेव्हा आपलं फ्लाईट जेव्हा 100 नॉट स्पीडवरती पोचतं त्यानंतर जे स्टिअरिंग असं केल्यावरती जे नोज आहे फ्लाईटचं जो नोज व्हील आहे ते असं वर होतं आणि त्याचं इंडिकेशन इथे आहे बघा. हे जे दिसत असतं ना याला PFD बोलतात, प्रायमरी फ्लाईट डिस्प्ले. ते ब्ल्यू दिसत आहे ते एअर आहे, मीन्स स्काय. आणि जे ब्राऊन आहे ते लँड आहे. आणि हे जे व्हील दिसत आहे हे शॉर्ट टर्न्स आहेत. रनवेकडे जात असतो टॅक्सीवे थ्रू, तर तेव्हा पायलट्स ह्या व्हीलचा यूज करतात फॉर शॉर्ट टर्न. आणि गाईज हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय हे लँडिंग गिअर असतं. म्हणजे जेव्हा लँड होण्यासाठी रेडी होते, म्हणजे पूर्ण कॉकपिट जेव्हा प्रिपेअर होतं फॉर लँडिंग, ॲट दॅट टाईम पायलट ते व्हील जे आहेत ते ओपन करतात. अंडरस्टूड. असं आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, बट हे जुन्या एअरक्राफ्टचं मॉडेल असल्यामुळे जास्त काही सांगू नाही शकत. इयर 2005 क्राफ्ट ओव्हर रन झालं रनवेवरती, त्यामुळे एअर सारा ॲट दॅट टाईम दे कुड नॉट अफोर्ड द एक्सपेन्सेस. तर त्यामुळे ह्यांनी हे एअरक्राफ्ट स्क्रॅप करायचं ठरवलं इन द इयर 2005. मग लेटर 2007मध्ये ह्याचं ऑप्शन लावलं की म्हणजे हे एअरक्राफ्ट कुठे आता स्क्रॅप केलं जाईल, किंवा जे याचे चांगले पार्ट्स होते जसं की इंजिन्स वगैरे झाले ते सगळं ह्यांनी म्हणजे ऑप्शनला लावले. त्यानंतर इंजिन जे आहे ते USA ला घेऊन गेले. परत अजून जे पार्ट्स आहेत ते डिफरंट कंट्रीजमध्ये घेऊन गेले. दिल्लीमध्ये जेव्हा हे एअरक्राफ्ट वाया रोड घेऊन चालले होते, एअरक्राफ्ट जेव्हा एका फ्लावरला थडकलं त्यानंतर तो ट्रकचा ड्रायव्हर तिथून पळून गेला. ठीक आहे. आणि देन आफ्टर हे लेटर विदिन 1 year मीन्स अराउंड इन 2008 समथिंग हे एअरक्राफ्ट निशिलँड वॉटर पार्क जे आहे हे त्यांनी हे 1 करोड रुपीजला दॅट टाईम त्यांनी हे विकत घेतलं. तर या तुम्हाला दाखवतो संपूर्ण एअरक्राफ्ट. तर हे बघा, हे त्या टायमाचं हे एवढं बिझनेस क्लास आहे एवढं. हे आहे इकॉनॉमी क्लास फॉर इकॉनॉमी पीपल. अंडरस्टूड. जस्ट लाईक आज हू प्रेफर्स इकॉनॉमी ॲज युजल. बघा हे कधीचा फ्लाईट आहे, याची कंडिशन बघा आता कशी झाली आहे गाईस.
बघा, मीन्स ॲक्च्युली हे अबॅन्डन्डच आहे, हे पूर्ण इकॉनॉमी क्लास आहे. ह्या फ्लाईटमध्ये गाईज ऑलमोस्ट 33 मूवीजचं इथे शूट झालेलं आहे. आणि आय डोंट नो नेम्स ऑफ द मूवीज, बट 33 मूवीजचं इथे शूट झालेलं आहे. इथे टेबल आहे, असं रिट्रॅक्ट होतो हा, म्हणजे त्या टायमाचं हे बोईंग एअरक्राफ्ट आहे, म्हणजे जुनं टेक्नॉलॉजीचं एअरक्राफ्ट आहे, त्यामुळे जास्त काही फीचर्स वगैरे नाही आहे याच्यामध्ये. तर गाईज हे बघा, इथे जे आहे इथे एअर होस्टेस वगैरे त्यांना बसण्यासाठी. आता सगळे पॅसेंजर्स फुल झालेले आहेत आणि क्राफ्ट इज रेडी फॉर गेटिंग डिपार्चर. डोर्स लॉक केलेले आहेत, फ्लाईट टेक ऑफ करायला रेडी आहे गाईज. तर मी तुम्हाला एअरक्राफ्टबद्दल थोडीशी माहिती देतो. जे तुम्हाला हे 3 जे लाईन दिसत आहे जिथे होल्स आहेत, ते फर्स्टवाला आहे दॅट इज कॉल्ड बँक अँगल. ते म्हणजे फ्लाईटचं पिच त्याच्यावरती डिपेंड असतं, ठीक आहे. म्हणजे फ्लाईटचं हे नोज व्हील आहे, ते किती पिच केलं पाहिजे, दॅट डिपेंड्स अपॉन दिस अँगल ऑफ अटॅक. एअरक्राफ्टचं नोज व्हील जेव्हा ते वरती पिच होतं फॉर मेंटेनिंग अँगल, हे त्याचं यूज केलं जातं. अँगल जर चुकला तर एअरक्राफ्ट स्टॉल होऊन जातं. म्हणजे एअरक्राफ्ट जेव्हा असं टेक ऑफ करत असतं, त्याचं हे डिफाईन करतं की किती अँगलने टेक ऑफ करायचं आहे, त्यासाठी ह्याचा यूज केलं जातो. एअरक्राफ्टचं नोज व्हील बोलतात ह्याला. आणि इथे तुम्हाला दाखवतो, हे जे आहे हे लँडिंग गिअरचं आहे, ठीक आहे. लँडिंग गिअरचं नोज व्हील आहे. दिस इज यूज फॉर लँडिंग गिअर्स, ओके. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला इथे, जे हे दिसत आहे हे सगळं हे सेन्सर्स असतात फॉर वेदर फॉरकास्ट, अंडरस्टूड. हा एरिया बघा, हा इथे संपूर्ण हे लगेजचं सेक्शन आहे. इथे हे पूर्ण लगेज असतं इकडे ग्राउंडला. गाईज हे जे विंग्स आहे आणि हे तुम्हाला जे होल दिसत आहे त्या विंग्सचे इथे खाली, इथून एअरक्राफ्टमध्ये फ्युएल लोड केलं जातं, ठीक आहे. दिस इज यूज फॉर रिफ्युलिंग एअरक्राफ्ट. आणि हे जे समोर दिसत आहे टिप ऑफ विंग्स, ह्याला स्लॅट्स बोलतात, स्लॅट्स, ओके. दिस इज मोस्टली यूज फॉर टेक ऑफ्स अँड लँडिंग्स, ओके. हे स्लॅट्स आहे, ची बॉर्डर आहे. मोठं जी टेल दिसत आहे मोठी उभीवाली, तर त्याला रडर असतं, रडर. दॅट इज यूज फॉर चेंजिंग एअरक्राफ्ट डायरेक्शन, अंडरस्टूड. ते पायलट्सच्या पायामध्ये असतं, रडर पेडल्स त्याला बोलतात. ते कॉम्प्रेसर्स तुम्हाला जे दिसत आहेत, जेव्हा इथे शूट असतं या फ्लाईटमध्ये, तेव्हा हे चालू करतात, मीन्स फॉर एअर कंडिशन ऑफ द एअरक्राफ्ट. इन द इयर 2002 आय हॅड केम फॉर पिकनिक ओवर हियर अँड ॲट नेशनलँड वॉटर पार्क. एंड दोज हु ऑल माइट हैव स्टडीड विथ मी इन लोरेटो कॉन्वेंट स्कूल स्पेशली, तो उन लोगों को पता होगा कि ये नेशनलैंड वाटर पार्क है. तो हम लोग यहाँ पे बचपन में आए थे. एंड लुक एट द कंडीशन राइट नाउ, इट इज़ ऑलमोस्ट गॉट अबैंडन्ड. नो वन स्टेज ओवर हियर, नो राइड्स, नथिंग. ॲक्च्युली दिस इज द प्लेस ऑफ मेमरीज ओवर हियर. याचं लोकेशन जे आहे नेशनलँड वॉटर पार्कचं, इट्स नियर बाय खोपोली ओनली, ओके. जर तुम्ही गुगलला नुसतं तुम्ही अबॅन्डन्ड एरोप्लेन जरी टाकलं फॉर नॅव्हिगेशन, तरी तुम्ही या लोकेशनला येऊ शकता. सो थँक्यू सो मच गाईज. इफ यू लव्ड वॉचिंग दिस व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, ओके. ऑल्सो शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Roll that